हॅलो फ्रेंड्स, आज आपण ॲसिड बेसिस अँड सॉल्ट्सचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण ह्याच्या आधी काही गोष्टी बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं व्हॉट आर ॲसिड्स, देअर टाईप्स, प्रॉपर्टीज, त्यांची युजेस काय आहेत. त्याच्यानंतर बेसिस म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे युसेस बघितले होते. त्याच्यानंतर इंडिकेटर्स म्हणजे काय आणि त्यांचे टाईप कुठले कुठले, 2 टाईप आपण बघितले होते. एक ऑर्गॅनिक आणि एक इनऑर्गॅनिक किंवा नॅचरल आणि सिंथेटिक असे 2 टाईप त्याचे बघितले होते. त्याच्यानंतर नॅचरल इंडिकेटर्स आपण त्यातले मागच्या पार्टमध्ये सगळे स्टडी केलेले आहेत. टर्मरिक बघितलेला आहे, लिटमस बघितलेला आहे, चायना रोज आणि रेड कॅबेज. आता ह्या पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत ह्याच्या पुढचा पार्ट, ते म्हणजे सिंथेटिक इंडिकेटर्स कुठले कुठले आहेत आणि आणखीन काही जादाची इन्फॉर्मेशन ह्या पार्टमध्ये आपण घेणार आहोत. Synthetic indicators are prepared from artificial or man-made substances. Synthetic indicator म्हणजे काय, सिंथेटिक म्हणजे काय, विच इज प्रिपेअर्ड बाय मॅन ऑर मॅनमेड असं आपण म्हणू शकतो किंवा ज्याचं नेचरमध्ये कुठं ओरिजिन नाहीये अशा ह्याला आपण काय म्हणतो, सिंथेटिक आहे. मग हे जे इंडिकेटर्स आहेत हे आर्टिफिशियल किंवा मॅनमेड इंडिकेटर्स असतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं सिंथेटिक इंडिकेटर्स. मेथिल ऑरेंज, फेनॉल्फथेलाइन अँड युनिव्हर्सल इंडिकेटर आर ऑल सिंथेटिक इंडिकेटर्स. आपण 3 इंडिकेटर आज बघणार आहोत. त्यातलं पहिलं आहे मेथिल ऑरेंज, त्याच्यानंतर फेनॉल्फथेलिन आणि युनिव्हर्सल इंडिकेटर. हे सगळे इंडिकेटर्स जे आहेत हे आपल्याला बनवावे लागतात, तयार करावे लागतात आर्टिफिशियली, म्हणून त्यांना म्हटलं जातं सिंथेटिक इंडिकेटर्स. त्याच्यातलं पहिलं आपण बघूया, दॅट इज मेथिल ऑरेंज. बघा इथं साईडला मी एक पिक्चर दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ती मेथिल ऑरेंजची बॉटल दिसते. त्याच्यामध्ये जो इंडिकेटर आहे त्याचा कलरच ऑरेंज कलरचा आहे, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, मेथिल ऑरेंज हे त्याला नाव आहे. इट चेंजेस फ्रॉम रेड टू ऑरेंज इन ॲसिडिक सोल्युशन. ज्यावेळी आपण हे ॲसिडिक सोल्युशनमध्ये टाकतो त्यावेळी काय होतं, त्याचा कलर चेंज होतो आणि रेडवरनं ते काय होतं, ऑरेंज कलरचं होतं. इट चेंजेस टू येलो इन न्यूट्रल अँड बेसिक सोल्युशन. आणि बेसिक सोल्युशनमध्ये ज्यावेळी मेथिल ऑरेंज टाकतो आपण त्यावेळी त्याचा कलर काय होतो, येलो कलर होतो. इथं 2 बीकर शेजारी तुम्हाला दिसत आहेत बघा. एकामध्ये ॲसिड आहे, त्याच्यावर लेबल लावलेलं आहे. त्यातलं जे सोल्युशन आहे त्याचा कलर ऑरेंज झालेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मेथिल ऑरेंज टाकल्यानंतर त्याचा कलर चेंज झाला आणि ऑरेंज झाले. आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला अल्कली लेबल असलेलं एक बीकर आहे, त्याच्यामधलं जे सोल्युशन आहे ते येलो दिसतंय. मग ह्याच्यावरनं आपल्याला टेस्ट करता येतं की ॲसिडिक आहे का बेसिक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे दॅट इज कॉल्ड फेनॉल्फथेलाइन. आता फेनॉल्फथेलाइन हे जे बेसिकली आहे हे कलरलेस सोल्युशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. द कलरलेस अँड डायल्यूट सोल्युशन ऑफ फेनॉल्फथेलिन इज प्रिपेअर्ड इन अल्कोहोल. फेनॉल्फथेलिन हे सबस्टन्स मिळतो आणि त्याचं अल्कोहोलमध्ये ते आपण डिझॉल्व्ह करून त्याच्यापासून फेनॉल्फथेलिन हा इंडिकेटर बनवतो आणि तो कलरलेस असतो. इट टर्न्स पिंक इन बेसिक सोल्युशन. ज्यावेळी बेसमध्ये आपण फेनॉल्फथेलिन टाकतो त्यावेळी त्या सोल्युशनचा कलर काय होतो, पिंक कलरचा होतो. इथे शेजारी तुम्हाला 2 बीकर दाखवले, कोनिकल फ्लास्क दाखवलेत. एकामध्ये कलरलेस सोल्युशन आहे, एकामध्ये पिंक सोल्युशन आहे. पिंक सोल्युशन म्हणजे काय, ते आहे ते बेस आहे. अँड इट रिमेन्स कलरलेस इन ॲसिडिक अँड न्यूट्रल सोल्युशन. आणि न्यूट्रल सोल्युशन जर आणि ॲसिडिक सोल्युशन जर असेल तर त्याच्यामध्ये त्याचा कलर हा चेंज होत नाही. म्हणजे फेनॉल्फथेलिनमध्ये काय होतं, बेसमध्ये ते पिंक होतं, पण ॲसिड आणि न्यूट्रलमध्ये ते आहे असंच कलरलेस राहतं. आणि मेथिल ऑरेंज आपण मागाशी बघितलं, ॲसिडिक सोल्युशन्समध्ये किंवा ॲसिड्समध्ये ते ऑरेंज होतं रेडवरनं आणि बेसमध्ये ते आहे ते येलो कलरचं होतं, बेस किंवा न्यूट्रलमध्ये. आता त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा इंडिकेटर बघणार आहे, तो म्हणजे युनिव्हर्सल इंडिकेटर. हा जास्त करून वापरला जातो कारण ह्याची रेंज खूप मोठी आहे. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला फक्त ते ॲसिड आहे का बेस आहे एवढंच समजत नाही, तर त्याची स्ट्रेंथ किती आहे, ते स्ट्रॉंग आहे का माइल्ड आहे. म्हणजे आपण मागच्या पार्टमध्ये जे बघितलं होतं की ॲसिड आणि बेसिसच्या प्रॉपर्टी, तर वीक आहे का स्ट्रॉंग आहे हे सुद्धा ह्याच्यावरनं आपण समजू शकतो. इट इज अ सोल्युशन ऑफ मेनी कंपाऊंड्स. बरीचशी काही कंपाऊंड्स एकत्र करून हा युनिव्हर्सल इंडिकेटर बनवला जातो. इट शोज अ सिरीज ऑफ कलर चेंजेस विच आर युजफुल इन फाइंडिंग स्ट्रेंथ ऑफ ॲसिड्स अँड बेसिस. आता हा जो इंडिकेटर आहे ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा वेगवेगळ्या स्ट्रेंथच्या ॲसिड आणि बेसिसमध्ये तुम्हाला कलर व्हेरिएशन दाखवतो. इथं शेजारी मी एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये ती एक बॉटल दिसते तुम्हाला युनिव्हर्सल इंडिकेटरची, त्याच्या शेजारी एक सर्कल दिसते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स दिसतात आणि पलीकडच्या बाजूला एक
स्टँडमध्ये काही आपण हे टेस्ट ट्यूब ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जी सोल्युशन्स आहेत त्याचे कलर्स वेगवेगळे आहेत. तर हे जी रेंज आहे, हा कलर चेंज जो आहे तो त्या ॲसिड किंवा बेसच्या स्ट्रेंथवरती डिपेंड असतो. त्यामुळं हा इंडिकेटर हा जास्त वाईडली यूज केला जातो. आता ही चेंज इन कलर कसा येतो? द चेंज इन कलर इज मेजर्ड युझिंग द pH स्केल. आता pH स्केल म्हणून एक प्रकारची स्केल असते ज्याच्यामध्ये व्हेरिएशन वेगवेगळ्या pH व्हॅल्यू प्रमाणे त्याच्यामध्ये कलर चेंजेस दिसतात. इथं एक शेजारी तुम्हाला कलर स्ट्रीप दिसते बघा. त्याच्यामध्ये आपण लेफ्ट साईडने जर बघायला लागलो तर त्याच्यात तुम्हाला असं लक्षात येईल की 1 2 3 असं करत 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 राईट साईडपर्यंत नंबर इन्क्रीज होत गेलेला आहे. सुरुवात झाली डार्क रेडनी आणि एंड झालाय तो साधारण व्हायोलेट किंवा पर्पल कलरने एंड झालेला आहे. आणि मधले सगळे जे त्याचे वेगवेगळ्या शेड्स ज्या दिसत आहेत त्या प्रत्येक शेडला तुम्हाला त्याची pH व्हॅल्यू वेगळी सापडते. त्याच्यावर pH व्हॅल्यू पण दिलेली आहे बघा. पहिली जी आहे ती 1 2 3 असं करत अप टू 14 पर्यंत ती pH व्हॅल्यू जाते. pH स्केल इज फ्रॉम pH 0 टू pH 14. pH इंडिकेट्स वेदर अ सोल्युशन इज ॲसिडिक, बेसिक ऑर न्यूट्रल. आता ही जी pH स्केल आहे हे सिंपल काय असतं की जे तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये हा युनिव्हर्सल इंडिकेटर टाकायचा आणि तो ह्या शेजारच्या pH स्केल बरोबर त्याचा कलर जो आहे चेंज झालेला तो मॅच करून बघायचा. जिथं तो कलर मॅच होईल ती त्याची pH व्हॅल्यू असते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं त्या साईडच्या कलर स्ट्रीपवरती तुम्हाला दाखवलेलं आहे की एक्स्ट्रीम लेफ्टला जे आहेत तो ॲसिड जो आहे ते ज्याची pH व्हॅल्यू 1 आहे दॅट इज अ स्ट्रॉंग ॲसिड. आणि जसं जसं तो अलीकडे सरकत जाईल सेंटरला ग्रीन कलर तुम्हाला दिसतोय. 7 नंबर त्याच्यावर दिलेला आहे. 7 pH इज न्यूट्रल. म्हणजे वॉटरचा pH जर तुम्ही बघितला डिस्टिल वॉटरचा तर तो न्यूट्रल दिसतो तुम्हाला. आणि जसं 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 तुम्ही राईट साईडला सरकत जाल तसं तसं तुम्हाला एक लक्षात येईल की ही pH व्हॅल्यू ही वाढत चाललेली आहे. म्हणजे बेस तिथनं पुढं बेसेस सुरू होतात. म्हणजे 8 to 14 हे अल्कली साईड आहे. 8 pH व्हॅल्यूची अल्कली जी असते ती एकदम वीक समजली जाते आणि 14 व्हॅल्यूची जी pH व्हॅल्यूची अल्कली जी असते ती स्ट्रॉंग समजली जाते. आणि ॲसिडच्या मध्ये 1 व्हॅल्यूचं ॲसिड जे आहे pH व्हॅल्यूचं दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आणि 6 ॲसिड pH व्हॅल्यूचं जे ॲसिड आहे दॅट इज वीक ॲसिड. पुढे आपण ते बघणार आहोत. ॲसिडिक सोल्युशन्स हॅव pH लेस दॅन 7. एखाद्या सोल्युशनचा pH जर 7 पेक्षा कमी असेल 7 पेक्षा कमी असेल तर ते ॲसिडिक असतं. आणि जसा जसा pH कमी होत जाईल तसं तसं त्याची स्ट्रेंथ ॲसिडची वाढत जाते. pH ऑफ न्यूट्रल सोल्युशन इज 7. न्यूट्रल सोल्युशन जे असेल त्याचा pH तुम्हाला 7 म्हणजे ते ग्रीन कलर दाखवतो युनिव्हर्सल इंडिकेटर टाकला तर दॅट इज 7. इथं पण मी तुम्हाला ती स्ट्रीप कलर स्ट्रीप दाखवलेली आहे बघा. आणि बेसिक सोल्युशन्स हॅव pH मोर दॅन 7. आणि जी बेसिक सोल्युशन्स आहेत त्यांचे सगळ्यांचे pH हे 7 पेक्षा जास्त असतात. 7 pHच्या वरचं pH असेल थोडा 8 वगैरे असेल तर ते वीक असतं. आणि जसं जसं पुढे पुढे सरकत जाईल pHची स्केल म्हणजे 14 स्केलपर्यंत जर गेलं दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट बेस. लक्षात आलं? म्हणजे युनिव्हर्सल इंडिकेटरवरनं आपल्याला फक्त ॲसिड आणि बेसच ओळखता येतं असं नाही तर त्याची स्ट्रेंथ सुद्धा आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये मोजू शकतो. सो दिस इज बेसिकली युनिव्हर्सल इंडिकेटर जे आहे हे pH व्हॅल्यू आपल्याला pH व्हॅल्यूवरती डिपेंड आहे आणि pH व्हॅल्यू आपल्याला त्याची कलर कोडिंगवरनं लक्षात येते. आता इथं त्याच्याबद्दल काही आणखीन इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. द कलर ऑफ द सोल्युशन टू बी टेस्टेड कॅन बी मॅच्ड विथ द स्टँडर्ड कलर चार्ट. जे कलर तुम्हाला सोल्युशनचा चेक करायचा आहे त्याच्यामध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर टाकायचा आणि जी स्टँडर्ड कलर चार्ट जो आहे मगाशी दाखवला किंवा इथं सुद्धा शेजारी दिसतोय माझ्यावरती तुम्हाला तर त्या कलर चार्टशी तो कलर कम्पेअर करून बघायचा. कलर्स फ्रॉम येलो टू रेड इंडिकेट सोल्युशन इज ॲसिडिक. येलो पासून रेड पर्यंत म्हणजे 6 to 1 ही ॲसिडिक रेंज आहे. रेड बिईंग द स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आणि रेड कलर असेल इट मीन्स दॅट ॲसिड इज अ स्ट्रॉंग वन. कलर्स फ्रॉम लाईट ब्ल्यू टू डार्क ब्ल्यू इंडिकेट सोल्युशन इज बेसिक. आता लाईट ब्ल्यू पासून डार्क ब्ल्यू पर्यंत जी स्ट्रीप दिसते ती साईड काय आहे दॅट इज बेसिक सोल्युशन. डार्क ब्ल्यू बिईंग द स्ट्रॉंगेस्ट बेस आणि एकदम डार्क ब्ल्यू कलर जर असेल सोल्युशनचा ह्याचा अर्थ काय दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट बेस.
ग्रीन कलर इंडिकेट्स सोल्युशन इज न्यूट्रल, आणि जर ग्रीन कलर आला तर त्याचा अर्थ काय, ते सोल्युशन काय आहे, न्यूट्रल आहे. लक्षात आलं? तर ह्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत, ह्या लक्षात ठेवा. युनिव्हर्सल इंडिकेटर यूज कसा करायचा, पीएच रेंज कुठपासून कुठपर्यंत ॲसिडिक आहे आणि कुठपासून कुठपर्यंत बेसिक आहे, त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत, स्ट्रॉंग ॲसिड कुठलं, स्ट्रॉंग बेस कुठलं, त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत, न्यूट्रलची व्हॅल्यू काय, हे सगळं नीट लक्षात ठेवायला पाहिजे. आता त्याच्या पुढचा आपण पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे न्यूट्रलायझेशन. बघा, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आपण जो चॅप्टर शिकला होता त्याच्यामध्ये ह्याच्यातला काही पार्ट आपण बघितलेला होता, न्यूट्रलायझेशन. ह्या चॅप्टरमध्ये आपण थोडंसं डीप जाऊन बघणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ही ॲसिड आणि बेसशी रिलेटेड आहे. म्हणजे ही रिॲक्शन होते ती ॲसिड आणि बेस ह्यांच्यामध्येच होते. दुसरे कुठले सबस्टन्स असेल तर त्यांच्यामध्ये न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होत नाही, हे लक्षात घ्या. सबस्टन्सेस नायदर ॲसिडिक नॉर बेसिक आर नोन ॲज न्यूट्रल सबस्टन्सेस. जे सबस्टन्स ॲसिडिक पण नाही आहेत आणि बेसिक पण नाही आहेत तर ते सगळे सबस्टन्स काय असतात, न्यूट्रल असतात. बघा, जगामधले कुठलाही तुम्ही सबस्टन्स जर घेतलात, इलेमेंट घेतलं किंवा कंपाऊंड घेतलं तर आयदर ते ॲसिडिक असणार आहे, ते बेसिक असणार आहे किंवा न्यूट्रल असणार आहे. तर न्यूट्रल म्हणजे काय, जे ॲसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही. ॲसिड रिॲक्ट विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. आता हे फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण हे स्टडी, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे. ॲसिड आणि बेसची रिॲक्शन होते आणि त्याच्यामधनं आपल्याला सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. मी इथे शेजारी एक छोटं पिक्चर दाखवलेलं आहे बघा. रेड कलरचं ॲसिड आहे, ब्ल्यू कलरचं बेस आहे आणि ते मिक्स केल्यानंतर खाली बिकरमध्ये सॉल्ट आणि वॉटर तुम्हाला दिसतंय. Salts are neutral substances as they do not have acidic or basic properties. हे जे सॉल्ट्स आहेत कुठलेही ह्याचे, हे न्यूट्रल असतात. कारण का, ते तुम्हाला ॲसिडिक प्रॉपर्टीज पण दाखवत नाहीत आणि बेसिक प्रॉपर्टीज पण दाखवत नाहीत. म्हणजे त्याच्यात तुम्ही कुठलेही आतापर्यंत आपण बघितलेले नॅचरल इंडिकेटर्स असू दे, सिंथेटिक इंडिकेटर्स असू दे, हे जर सॉल्ट सोल्युशनमध्ये टाकले तर त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर चेंज काहीच दिसत नाही. ह्याचं उत्तम एक्झाम्पल म्हणजे आपल्या घरात जे आपण टेबल सॉल्ट यूज करतो, दॅट इज नथिंग बट अ सॉल्ट फ्रॉम न्यूट्रलायझेशन. अ रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे काय, ॲसिड आणि बेस यांची रिॲक्शन होऊन त्याच्यापासून वॉटर आणि सॉल्ट तयार होणे, ही रिॲक्शन म्हणजेच काय आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हणलं जातं. फॉर न्यूट्रलायझेशन ॲसिड अँड बेस हॅव टू रिॲक्ट इन सुटेबल क्वांटिटीज. न्यूट्रलायझेशन होण्यासाठी ॲसिड आणि बेस ह्यांच्या क्वांटिटीज ह्या सुटेबल किंवा योग्य क्वांटिटीमध्ये त्या एकत्र कराव्या लागतात. ॲसिडही जास्त होऊन चालत नाही, बेसही जास्त होऊन चालत नाही. हे कशासाठी, कम्प्लीट न्यूट्रलायझेशन जर तुम्हाला करायचं असेल तर ॲसिड आणि बेसची क्वांटिटी जी आहे मिक्स करण्याची ती सुटेबल क्वांटिटी असावी लागते. जर कमी जास्त झालं तर, बेस समजा जास्त टाकलं त्याच्यामध्ये ॲसिडपेक्षा, तर काय होतं, त्यातलं थोडंसं बेस जे आहे ते त्या खालच्या सोल्युशनमध्ये शिल्लक राहतं. किंवा बेसपेक्षा ॲसिडची क्वांटिटी जर जास्त टाकली तर ॲसिड शिल्लक राहतं. म्हणजे इक्वल क्वांटिटीमध्ये त्याला न्यूट्रलाइज करायला जेवढी क्वांटिटी गरजेची आहे तेवढी क्वांटिटी आपल्याला ॲसिड आणि बेसची वापरावी लागते. Heat is evolved during the reaction and represented by equation acid plus base gives salt plus water and heat is evolved. सगळ्यात महत्त्वाचं, न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये हीट ही इव्हॉल्व्ह होते. बघा, केमिकल रिॲक्शनचे आपण हे स्टडी केलेलं होतं की त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत केमिकल रिॲक्शनच्या, किंवा त्याचे इंडिकेटर्स काय आहेत की इथं केमिकल रिॲक्शन झाली आहे. हे आपण कशावरनं समजतो, तर त्याच्यातलं एक पार्ट होता तो म्हणजे इव्होल्युशन ऑर ॲब्झॉर्प्शन ऑफ हीट. तर ह्या रिॲक्शनमध्ये सुद्धा काय होतं, हीट ही इव्हॉल्व्ह होत असते. रिॲक्शन ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड with sodium hydroxide to form sodium chloride and water is an example of neutralization reaction. हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड सोडियम हायड्रॉक्साईड हे जर दोन, हायड्रोक्लोरिक ॲसिड हे ॲसिड आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे, बेस आहे. दोन्हीही स्ट्रॉंग आहेत. हे ज्यावेळी आपण एकत्र मिक्स करतो त्यावेळी काय होतं, त्याच्यामधले OH आणि H एकत्र येतात, H2O तयार होतं आणि Na आणि Cl एकत्र होऊन NaCl म्हणजे सॉल्ट तयार होतो. इथं खालच्या बाजूला तुम्हाला मी ती रिॲक्शन बिकरमधनं दाखवलेली आहे बघा. HCl प्लस NaOH गिव्ज अस NaCl प्लस H2O.
आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय, पहिल्या बिकरमध्ये तुम्हाला दिसते रेड कलरचे सोडियमचे Na पार्टिकल्स दिसत आहेत आणि ग्रीन कलरचे OH पार्टिकल्स दिसत आहेत, म्हणजे हायड्रॉक्साईड आयन. आता का पहिल्या पार्टमध्ये आपण हे शिकलेलो आहे की हे ज्यावेळी आपण वॉटरमध्ये टाकतो त्यावेळी ते डिसोसिएट होतं, म्हणजे काय, हे आयन्स सेपरेट आउट होतात. तसंच दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय आहे, HCl पाण्यामध्ये पडल्यामुळे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, हायड्रोजन आयन सेपरेट झालेत आणि क्लोरीन आयन सेपरेट झालेले आहेत. आता काय होतं, पहिल्या बेसमधनं सेपरेट झालेले हायड्रॉक्साईड आयन्स आणि ॲसिडमधनं सेपरेट झालेले हायड्रोजन आयन्स हे एकत्र येतात आणि ते वॉटरचा एक मॉलिक्यूल बनवतात, जो त्याच्या पलीकडच्या बिकरमध्ये H2O ब्ल्यू कलरचा मॉलिक्यूल दाखवलाय बघा. तो H2O, त्याच्यातला H कुठनं आलाय, ॲसिडमधनं. OH कुठनं आलाय, बेसमधनं आलेला आहे. आता बेसमधलं Na शिल्लक राहिलंय, ॲसिडमधलं Cl शिल्लक राहिलंय, तर ते काय होतात, ते एकमेकांशी कंबाईन होतात आणि NaCl चा मॉलिक्यूल तयार करतात, म्हणजे सोडियम क्लोराईड. आता ह्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड हा सॉल्ट आहे आणि H2O म्हणजे वॉटर आहे, म्हणजे ही काय आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. आता तुम्ही वॉटरचा टेस्ट केली इंडिकेटर बघून, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठला कलर चेंज येणार नाही. सॉल्टची टेस्ट केली तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर चेंज येणार नाही, म्हणजे हे दोन्हीही प्रॉडक्ट काय आहेत, न्यूट्रल झालेले आहेत. त्यामुळे ह्याला म्हटलं जातं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता इथं एक आपण ऍक्टिव्हिटी बघणार आहोत, टू स्टडी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन कशी होते ह्याचा आपण स्टडी करणार आहोत. ह्याच्यासाठी मटेरियल काय लागणार आहे, तिथं वरती फिगरमध्ये मी तुम्हाला ते एक्सपेरिमेंट कसा सेटअप करायचा ती डायग्राम तिथं दाखवलेली आहे बघा. कोनिकल फ्लास्क, ड्रॉपर, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड आणि फिनॉल्फथेलिन इंडिकेटर, एवढ्या गोष्टी आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटसाठी लागणार आहेत. आता हा सेटअप जो आहे ह्याचा प्रोसिजर, तो सेटअप जसा वरती मी शेजारीच्या फिगरमध्ये जो दाखवलेला आहे तसा त्याचा सेटअप असतो. ब्युरेट स्टँड असतो, त्याला ब्युरेट लावलेली असते. त्या ब्युरेटमध्ये आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतो डायल्यूट केलेलं, म्हणजे पाणी त्याच्यात घालून थोडंसं डायल्यूट केलेलं असतं ते, आणि खाली जो कोनिकल फ्लास्क आहे त्याच्यामध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड घेतो आणि त्याच्यामध्ये फिनॉल्फथेलिन हा इंडिकेटर टाकलेला असतो. आता आपण बघितलंय फिनॉल्फथेलिन इंडिकेटर बेसमध्ये पिंक कलर दाखवतो, त्यामुळे ते सोल्युशन सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन काय दिसतंय आपल्याला, पिंक कलरचं दिसते. हा सेटअप झाल्यानंतर काय करायचं, ब्युरेटच्या खालचा जो टॅप आहे तो स्लोली ओपन करून एक एक ड्रॉप ॲसिड त्या खालच्या बिकरमध्ये टाकायचा आणि तो काय करायचा, स्टर करायचा. आता याची डिटेल प्रोसिजर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही रेफर करा, मी फक्त इथं एक्सप्लेन करतो. आता काय होतं, तो पिंक कलर जो आहे त्याच्यामध्ये आपण ॲसिड टाकायला लागतो, बरोबर आहे. खाली त्याच्यामध्ये आहे सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे बेस आहे, वरनं त्याच्यात ॲसिड पडते. जसा जसा ॲसिडचे त्याच्यामध्ये क्वांटिटी वाढत जाते तसं तसं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होत जाते आणि एक वेळ अशी येते की खालच्या बिकरमधलं सगळं जे सोडियम हायड्रॉक्साईड आहे आणि HCl ॲसिड आहे हे पूर्णपणे न्यूट्रलाइज होऊन जातं आणि त्या केसमध्ये तुम्हाला फिनॉल्फथेलिनचा कलर चेंज होऊन ते पुन्हा कलरलेस झालेलं दिसतं तुम्हाला. म्हणजे ज्या ड्रॉपला तुम्हाला पूर्णपणे एकही त्याच्यात पिंक कलरची बारीक सुद्धा कुठं हे नाहीये, असं ज्यावेळी ते कलरलेस होतो ह्याचा अर्थ काय, आता त्याच्यामध्ये फक्त सॉल्ट आणि वॉटर शिल्लक आहे. लक्षात आलं. तिथं वरती मी वरच्या साईडला तुम्हाला 3 बिकर दाखवलेत बघा. पहिला बिकर आहे तो कलरलेस दिसतोय, दुसरा बिकर आहे त्याच्यामध्ये थोडासा पिंक कलर आहे आणि पहिला बिकर जो आहे त्याच्यामध्ये ए बिकर कलरलेस आहे, बी बिकरमध्ये थोडा पिंक कलर आहे आणि सी बिकरमध्ये पूर्ण पिंक आहे. म्हणजे सी बिकरमध्ये ऍसिड टाकायला सुरुवात केल्यावर बी सिच्युएशन आली आणि पूर्णपणे ते न्यूट्रलाइज झाल्यावरती ए सिच्युएशन म्हणजे पूर्ण ते लिक्विड जे आहे हे कलरलेस झालं. हिअर दॅट न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इज सपोज टू बी कंप्लीटेड. लक्षात आलं. आता ह्याच्यावरून ऑब्झर्वेशन काय आहे, द कलर ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन द कोनिकल फ्लास्क चेंजेस टू पिंक व्हेन फिनॉल्फथेलिन इंडिकेटर इज ॲडेड टू इट. तिथे बघा सी बिकर जो दिसतोय, सी फ्लास्क जो दिसतोय त्याच्यामध्ये पिंक कलरचं सोल्युशन आहे. म्हणजे काय, सोडियम हायड्रॉक्साईड घेऊन त्याच्यात फिनॉल्फथेलिन टाकल्यामुळं त्याचा कलर पिंक झालेला आहे. The pink color in the conical flask disappears as we continue to add hydrochloric acid to sodium chloride. आता जसं जसं आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड ब्युरेटमधनं ड्रॉप बाय ड्रॉप त्या कोनिकल फ्लास्कमध्ये टाकायला लागू तसं तसं काय होतं, ते सोल्युशन जे आहे ते हळूहळू त्याचे पिंक
शेड जी आहे ती कमी 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 व्हायला लागते आणि एक वेळ अशी येते की पूर्णपणे ते सोल्युशन कलरलेस होऊन जातं. बघा इथं बी बीकर जो दिसतोय तुम्हाला खालच्या डायग्राममध्ये, त्याच्यामध्ये काय झालंय, तो हळूहळू चेंज होत चाललेला आहे पिंक कलर, अजून थोडासा पिंक कलर शिल्लक आहे. पण ए बीकर जो दिसतोय त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला पिंक कलर बिलकुल सुद्धा दिसत नाहीये. लक्षात आलं? कन्क्ल्युजन काय आहे? When dilute hydrochloric acid and sodium hydroxide are mixed in the right quantities, they neutralize each other. आता ह्याच्यावरून आपल्याला हे काय, आपण तो ड्रॉप बाय ड्रॉप ऍसिड टाकलं, ह्याचा अर्थ काय, जेवढं सोडियम हायड्रॉक्साईड आपण खाली बीकरमध्ये घेतलेलं आहे फ्लास्कमध्ये, तेवढं सोडियम हायड्रॉक्साईड आपल्याला पूर्ण न्यूट्रलाइज करायला जेवढे ड्रॉप लागले तेवढंच हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण त्याच्यामध्ये ऍड केलं. ज्या ड्रॉपला त्या सोल्युशनचा पिंक कलर पूर्णपणे गेला, ह्याचा अर्थ काय, आता दोन्ही क्वांटिटी आहेत ह्या इक्वल किंवा सफिशियंट क्वांटिटी झालेल्या आहेत फॉर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तर ह्या ऍक्टिव्हिटीवरनं आपल्याला हे समजतं. लक्षात आलं? ऍक्टिव्हिटी लक्षात आली तुमच्या? ओके. ह्याचा फक्त ह्याचं प्रोसिजरसाठी रेफरन्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मिळतील. सो दिस इज अबाउट न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता त्यातनं जे सॉल्ट्स तयार होतात त्याबद्दल आपण काहीतरी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. सॉल्ट्स फॉर्म्ड बाय न्यूट्रलायझेशन आर जनरली नेम्ड आफ्टर ऍसिड्स युज्ड इन द रिॲक्शन. आता हे जे सॉल्ट्स ह्या न्यूट्रलायझेशनमध्ये तयार होतात, न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये, त्या सॉल्टला नाव काय दिलेलं असतं, तर त्या रिॲक्शनमध्ये, न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये तुम्ही कुठलं ऍसिड वापरले त्याच्यावरनं त्या सॉल्टचं नाव ठरतं. मगाशी आपण जी बघितली रिॲक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये, त्याच्यात आपण वापरलं होतं हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्यामुळे त्यातनं तयार होणारा जो सॉल्ट आहे दॅट इज कॉल्ड क्लोराईड सॉल्ट. लक्षात घ्या. लक्षात आलं? त्याच्यानंतर समजा तुम्ही नायट्रिक ऍसिड वापरलं तर जो तयार होणारा सॉल्ट आहे त्याला म्हटलं जातं नायट्रेट सॉल्ट, आणि जर सल्फ्युरिक ऍसिड वापरलं तर तयार होणारा सॉल्ट आहे तो सल्फेट सॉल्ट आहे. इथं आपण त्याची काही एक्झाम्पल खाली दिलेली आहेत, ती पण आपण बघूया. ऍसिड, पहिलं ऍसिड आहे ते सल्फ्युरिक ऍसिड, तयार होणारा सॉल्ट कुठला आहे, सल्फेट्स आहे. एक्झाम्पल काय त्याचं सॉल्टचं, द्या अमोनियम सल्फेट, आणि त्याचा यूज कशात होतो तर फर्टिलायझर्स तयार करण्यासाठी हे सॉल्ट वापरले जातात. दुसरं सोल्युशन आहे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं, त्याच्यामध्ये सॉल्ट कुठला तयार होतो, क्लोराईड सॉल्ट्स तयार होतात. एक्झाम्पल काय, सोडियम क्लोराईड, आपण मगाशी जी रिॲक्शन बघितली ती, किंवा कॉमन सॉल्ट आपण जे घरात यूज करतो ते सॉल्ट, आणि त्याचं यूज काय आहे, टू एनहान्स द टेस्ट ऑफ द फूड, फूडमध्ये आपण वापरतो, आणि ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून हे जास्त वापरलं जातं. त्याच्यानंतर थर्ड ऍसिड आहे नायट्रिक ऍसिड, आणि त्याच्यापासून तयार होणारे सॉल्ट कुठले आहेत, नायट्रेट्स सॉल्ट तयार होतात. त्याचं एक्झाम्पल आहे पोटॅशियम नायट्रेट, आणि यूज त्याचा काय होतो, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गन पावडर, फायरवर्क्स किंवा फर्टिलायझरमध्ये हे सॉल्ट वापरले जातात. सो ही सॉल्टबद्दल आपण माहिती घेतली. आता हे दोन गोष्टी बघितल्या की सॉल्ट जे आहेत हे न्यूट्रल असतात, आणि ज्या ऍसिड, जे त्या न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये जे ऍसिड वापरलेलं असेल त्यावरनं त्या सॉल्टचं नाव ठरतं. आता पुढचं बघणार आहोत आपण न्यूट्रलायझेशन इन एव्हरी डे लाईफ. आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण न्यूट्रलायझेशन ही रिॲक्शन यूज करत असतो किंवा तिचा वापर केलेला असतो. ते काय काय आहे बघूया. पहिल्यांदा आपण बघणार आहोत इन ॲग्रिकल्चर, शेतीमध्ये न्यूट्रलायझेशन रिॲक्शन कुठं वापरले जाते. प्लांट ग्रोथ इज अफेक्टेड इफ सॉइल इज टू ॲसिडिक ऑर अल्कलाइन. आता शेतकरी ज्यावेळी जमिनीत त्या क्रॉप लावतो त्यावेळी त्या सॉइलचा पीएच जो असतो तो न्यूट्रल असावा लागतो. ॲसिडिक असूनही चालत नाही किंवा अल्कलाइन असूनही चालत नाही, कारण त्याचा परिणाम हा त्या प्लांट ग्रोथवरती होतो. इथं शेजारी मी एक तुम्हाला पिक्चर दाखवलंय बघा, तिथलं जे क्रॉप आहे ते पिवळं पडलेले, पानं हिरवी नाही आहेत त्याची. ते कशामुळे झालेलं आहे तर खालची जी सॉइल आहे ती ॲसिडिक किंवा बेसिक असल्यामुळं त्याला सफिशियंट वॉटर ॲब्झॉर्ब करता येत नाही त्या प्लांटला, आणि त्यामुळं तिथं फोटोसिंथेसिस रेट त्यांचा कमी होतो आणि प्रोडक्शन हॅम्पर होतं. सॉइल बिकम्स ॲसिडिक ड्यू टू एक्सेस यूज ऑफ फर्टिलायझर्स. सॉइल ॲसिडिक का होते, जास्त प्रमाणात जर त्या लँडमध्ये फर्टिलायझर्स टाकलेली असतील तर त्यामुळे ती फर्टिलायझर तिथंच शिल्लक राहतात आणि त्याच्यामुळे ती सॉइल काय होते, ॲसिडिक होते. किंवा दुसरं रिझन म्हणजे ड्यू टू ॲसिड रेन. ॲसिड रेन जो होतो त्याच्यामुळे सुद्धा ही सॉइल काय होते, ॲसिडिक होते. मग हे ॲसिडिक सॉइलची ॲसिडिटी कमी कशी करायची. Acidic soil is neutralized by treating it with bases like calcium oxide quicklime or calcium hydroxide slacked lime. तर ही अशी सॉइल जर तुम्हाला सापडली की ज्याचा पीएच कमी आलेला आहे 7च्या खाली, म्हणजे ती ॲसिडिक आहे,
अशा वेळी काय केलं जातं, त्याच्यामध्ये बेसिक सबस्टन्सेस मिक्स केले जातात आणि न्यूट्रलायझेशन रिॲक्शन करून ती सॉईलची पुन्हा काय केली जाते, ती न्यूट्रलाइज केली जाते. त्यासाठी शेतीमध्ये ॲग्रिकल्चरमध्ये काय वापरलं जातं तर कॅल्शियम ऑक्साईड क्विक लाईम किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे स्लॅक लाईम ह्या दोनपैकी एक वापरलं जातं. ते पाण्यात टाकतात. इथं मी खाली त्याचे स्टोन्स दाखवलेत बघा, कॅल्शियम ऑक्साईडचे क्विक लाईमचे पाण्यात टाकतात, त्याचं सोल्युशन तयार करतात आणि ते पाणी काय करतात सगळीकडे सॉईलवरती स्प्रे करून टाकतात. त्याच्यानंतर इफ द सॉइल इज टू बेसिक इट इज न्यूट्रलाइज्ड विथ ऑर्गॅनिक मॅन्युअर विच इज रिच इन ॲसिड्स. आता जर ही सॉइल बेसिक असेल तर काय करायचं, मग बेसिक असेल तर त्याला ॲसिड ॲड केली पाहिजे, पण डायरेक्ट ॲसिड टाकून चालत नाही. मग त्यासाठी काय केलं जातं, जी ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आहेत तिथं साईडला मी दाखवलेलं आहे बघा, की जो आपण तयार झालेला कचरा किंवा हे जे असतं त्याचं डिकम्पोजिशन करून जे मॅन्युअर तयार होतं, ते मॅन्युअर ज्यावेळी फर्टिलायझर म्हणून ॲग्रिकल्चरमध्ये वापरलं जातं त्यावेळी काय होतं, त्यातले बॅक्टेरिया जे आहेत ते बॅक्टेरिया तिथलं फूड खाताना त्याच्यापासून ॲसिड्स तयार करतात आणि ही ॲसिड्स काय करतात, तिथले जे सॉईलमधली जी बेसेस आहेत वाढलेली ती न्यूट्रलाइज करून सॉईल पुन्हा काय करतात, न्यूट्रल करून टाकतात. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये ॲसिडिक सॉईल असेल तर त्याच्यासाठी बेसिक कंपाऊंड्स म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईडची ट्रीटमेंट दिली जाते. जर सॉईल बेसिक असेल तर तिथं ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरून त्याला ॲसिडची ट्रीटमेंट देऊन ते न्यूट्रलाइज केलं जातं. त्याच्यानंतरचा आहे तो म्हणजे प्रिव्हेंटिंग टूथ डिके. आता तुम्हाला माहिती आहे आपले टूथ जे आहे ते डिके का होतात. आपण जेवल्यानंतर किंवा कुठलाही पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचे काही बारीक पार्टिकल्स आपल्या दातांमध्ये अडकून बसतात. ज्यावेळी आपल्या तोंडातले बॅक्टेरिया त्या फूड पार्टिकलला खातात किंवा त्यांचं ते फूड आहे तर ते ज्यावेळी खातात त्यावेळी काय करतात, ते त्याच्यापासून ॲसिड्स तयार करतात. ही ॲसिड्स आपल्या इनॅमलवरती काय करतात, इचिंग करतात, त्याच्यावर रिॲक्ट करून ते इनॅमल खराब करून टाकतात आणि तिथं मग काय होतं, होल पडून टूथ डिके सुरुवात होते. मग हे ॲसिड जर न्यूट्रलाइज केलं तर टूथ डिके किंवा इनॅमलला धोका त्या ॲसिडचा राहत नाही. टूथपेस्ट आर बेसिक इन नेचर. जी आपण टूथपेस्ट आपण जी वापरतो, तुम्ही पण रोज वापरता बघा, ती जर तोंडात घातली आता त्याच्यामध्ये काय आहे, काही फ्लेवर मिक्स केलेले असतात, त्यामुळे तुम्हाला ती टेस्ट बिटर टेस्ट लागत नाही. पण थोड्या वेळानंतर जर तुम्ही बघितलं तर अशी बिटर टेस्ट तोंडामध्ये लागते. It helps to prevent the tooth decay by neutralizing the acid produced by action of bacteria on food item we eat. आता ही जी बेसिक त्याच्यात कंपाऊंड्स काही घातलेली असतात आपल्या टूथपेस्टमध्ये, ही काय करतात, त्या बॅक्टेरियांनी तयार केलेली जी ॲसिड्स आहेत आपल्या दातातल्या त्या ॲसिड्सना न्यूट्रलाइज करतात आणि त्यामुळे ते ॲसिड्स काय करतात, आपल्या एनिमलला खराब करू शकत नाहीत. सो दिस वे एव्हरी डे आफ्टर गेटिंग ऑफ द बेड, आपण ज्यावेळी ब्रशिंग करतो त्यावेळी आपण काय करत असतो, न्यूट्रलायझेशन यूज करत असतो. त्याच्यानंतर आहे ट्रीटिंग इनडायजेशन अँड ॲसिडिटी. ॲसिडिटी का होते तुम्हाला रिझन माहिती आहे. स्टमक प्रोड्युसेस हायड्रोक्लोरिक ॲसिड विच हेल्प्स इन डायजेशन ऑफ फूड. आपल्या स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होत असतं जे आपल्याला प्रोटीनेशियस फूड किंवा फॅटी फूड जे आपण खातो ते सगळं डायजेस्ट करायला मदत करत असतं. एक्सेस ॲसिड कॉजेस हार्टबर्न अँड इंडायजेशन कॉल्ड ॲसिडिटी. काही वेळेला काय होतं, हे ॲसिड जे आहे हे स्टमकमध्ये एक्सेस प्रोड्यूस होतं, लक्षात आलं, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला हार्टबर्न होते किंवा छातीमध्ये आग व्हायला लागते, जळजळ व्हायला लागते आणि आपल्याला इनडायजेशनचा प्रॉब्लेम येतो, ज्याला आपण म्हणतो ॲसिडिटी झाली किंवा पित्त वाढलं असं आपण म्हणतो. मग ह्याच्यासाठी काय करायचं, अँटासिड इज अ बेस युज्ड टू रिलीव्ह ॲसिडिटी. मग ह्या ॲसिडमध्ये जर तुम्ही बेस मिक्स केलं तर ते ॲसिड न्यूट्रलाइज होऊन जातं आणि ॲसिडिटी तुमची कमी होते. ते जे बेस आपण घेतो त्याला म्हटलं जातं अँटासिड, म्हणजे ॲसिडला अँटी रिॲक्शन ज्याची आहे दॅट इज अँटासिड. इट न्यूट्रलाइजेस ॲसिड्स इन द स्टमक. ज्यावेळी तुम्ही अँटासिड घेता ते बेस आहे त्यावेळी ते काय करतं, आपल्या स्टमकमधल्या ॲसिड बरोबर रिॲक्शन करतं, त्याला ते न्यूट्रलाइज करून टाकतं आणि त्याचा इफेक्ट काय करतो, नलिफाय केला जातो. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड अँड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशिया आर कॉमनली युज्ड ॲज अँटासिड्स. दोन बेसेस आहेत जी हार्मलेस आहेत. कुठलं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ह्याच्यापासून आपल्याला त्रास काही होत नाही. तर ही दोन बेसिकली जास्त करून बेसेस वापरले जातात अँटासिड म्हणून. इथं दोन्हीचे मी पिक्चर्स तुम्हाला
दाखवलेली बघा, मिल्क ऑफ मॅग्नेशियाची ती बॉटल दाखवली आहे, त्याच्यानंतर ॲक्टिव्ह अँटासिडची पण तिथं बॉटल दाखवलेली आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये माहिती आहे, तुम्ही घरी पण वापरत असतो आपण. जेल्युसिल म्हणून एक कॉमन वापरलं जातं, त्याच्या टॅबलेटसुद्धा मिळतात बघा. त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं, हे बेसच त्यांनी ॲड केलेलं असतं, जे आपल्या स्टमकमध्ये गेल्यानंतर ते ॲसिड काय करतं, न्यूट्रलाइज करून टाकतं. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे ट्रीटमेंट ऑफ अँट अँड बी स्टिंग. मुंगी चावते किंवा मधमाशी चावते, गांधील माशी आपल्याला चावते, हे जे इन्सेक्ट्स आहेत ह्यांचे जे स्टिंग असतात, बेसिकली त्यांचं जे पॉयझन असतं, इट इज नथिंग बट ॲसिड. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. पण काही याच्यामध्ये ते बेससुद्धा आहे, ते आपण याच्यात बघणार आहोत. अन अँट ऑर बी स्टिंग कंटेन्स फॉर्मिक ॲसिड. कुठलं ॲसिड असतं त्याच्यामध्ये? फॉर्मिक ॲसिड. आणि हे ॲसिड ज्यावेळी आपल्या स्किनच्या खाली जातं त्यावेळी तिथल्या टिश्यूजला ते काय करतं, इन्फ्लेमेट करतं. इट इज ट्रीटेड बाय युझिंग बेस टू न्यूट्रलाइज द फॉर्मिक ॲसिड. आता जर असा स्टिंग झाला तर तिथं ते फॉर्मिक ॲसिड आत गेलेलं आहे, मग त्या ॲसिडचा जर इफेक्ट कमी करायचा असेल तर तुम्हाला ते न्यूट्रलाइज करायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, त्याच्यावरती बेसेसचं ॲप्लिकेशन करतो. पेस्ट ऑफ बेकिंग सोडा, सोडियम बायकार्बोनेट, त्याच्यानंतर कॅलामाइन सोल्युशन विच कंटेन्स झिंक कार्बोनेट ऑर सोप कॅन बी युज्ड फॉर न्यूट्रलायझेशन. म्हणजे कुठलंही बेस तुमच्या हाताची घरात जे असेल ते, बेकिंग सोडा आपल्या घरात असतो, बऱ्याच वेळेला लॅक्टोकॅलामाइन सोल्युशन आपल्या घरात असतं, तिथं मी बॉटल दाखवली आहे बघा, किंवा बाकी काही नाही तर साबण तर घरात असतोच. तर तो साबण जरी त्याच्यावरती लावला तरी काय होतं, त्या साबणातल्या बेसेसमुळं त्या फॉर्मिक ॲसिडचं न्यूट्रलायझेशन होतं आणि तिथलं इचिंग किंवा तिथं जे इन्फ्लमेशन आलेलं आहे हे कमी व्हायला मदत होते. तसं ट्रीटमेंट ऑफ वास्प स्टिंग म्हणजे गांधील माशी जी आहे, जिथं दाखवलंय बघा तिचा फोटो, तर ती गांधील माशी ज्यावेळी चावते त्यावेळी तिच्या स्टिंगमध्ये मात्र बेसिक कंपाऊंड्स असतात. त्यामुळे तिथं तुम्हाला कॅलामाइन किंवा बेसिस वापरून चालत नाही, तर तिथं तुम्हाला ॲसिडिक सोल्युशन वापरावे लागतात. वास्प स्टिंग इज बेसिक इन नेचर अँड न्यूट्रलाइज्ड विथ व्हिनेगार ॲज इट कंटेन्स ॲसिटिक ॲसिड. मग जर गांधील माशी जर चावली तर तिथं तुम्हाला सोप किंवा बेकिंग सोडा वापरून चालत नाही, तिथं तुम्हाला ॲसिडिक सोल्युशन वापरावं लागतं. मग व्हिनेगार आपल्या घरात जे असतं दॅट इज नथिंग बट ॲसिटिक ॲसिड, किंवा लिंबू सायट्रिक ॲसिड, ते जरी तुम्ही त्याच्यावरती लावलं तरी तिथली आग कमी होते, किंवा जी तिथं इन्फ्लेमेशन आलेलं असतं, सूज आलेलं असतं, ते कमी होतं. आणि त्याच्यामुळं आपण हे घरच्या घरीसुद्धा ट्रीट करू शकतो. कारण ह्याचे स्टिंग जे असतात हे काही वेळेला खूप त्रासदायक असतात. तिथं मी खाली एक हे दाखवलेलं आहे बघा, हात दाखवला आहे ज्याच्यावरती, तिथं वास्पची स्टिंग आहे आणि ते इतकं सुस्त आणि त्रास होतो, त्याच्यात दुखायला लागतं, चक्कर यायला लागते बऱ्याच वेळानंतर. जर खूप माशा चावल्या तर त्याचा काही वेळेला परिणाम खूप भयानक असतो. मग त्यावेळी आपण काय करतो, घरच्या घरी हे उपाय वापरून त्याच्यापासून आपण ट्रीटमेंट करू शकतो. नंतर न्यूट्रलायझेशन आपण कुठं वापरले जाते, तर बेसिकली इन ट्रीटिंग वेस्ट वॉटर. इंडस्ट्रीजमध्ये बऱ्याच वेळेला ॲसिड्सचा यूज केलेला असतो त्यांच्या प्रोडक्शन प्रोसिजरमध्ये. मग हे ॲसिड बऱ्याच वेळेला काय होतं, त्या वेस्ट वॉटरमध्ये येतं आणि तिथनं बाहेर येतं. मग हे पाणी असंच्या असं जर आपण रिव्हर्समध्ये, लेक्समध्ये जर सोडलं तर ते ॲसिड डायरेक्ट काय होतं, रिव्हर्स किंवा लेक्समध्ये जातं आणि तिथलं जे ॲक्वेटिक लाईफ आहे त्याला हार्म पोज करतं. मग काय करायला लागतं, बिफोर डिस्चार्जिंग इट इन टू द रिव्हर आपल्याला त्यातलं ॲसिड किंवा बेस जे काही असेल ते ट्रीट करून ते आधी न्यूट्रल करावं लागतं. जास्त करून ॲसिड्सच वापरलेली असतात, त्यामुळं ॲसिडिटी या वॉटरची जास्त असते. इंडस्ट्रीज प्रोड्यूस वेस्ट विच कंटेन्स स्ट्रॉंग ॲसिड्स. इंडस्ट्रीज ज्या वेस्ट तयार होतं, वेस्ट वॉटर जे तयार होतं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला स्ट्रॉंग ॲसिड्स आलेली असतात. इफ डायरेक्टली अलाउड टू फ्लो इन टू रिव्हर्स कॅन ॲडव्हर्सली अफेक्ट ॲक्वेटिक लाईफ. त्यामुळे हे जर स्ट्रॉंग ॲसिड जर डायरेक्टली रिव्हरमध्ये गेली तर तिथली मासे किंवा जे खाली तिथं जे काही प्लांट्स आहेत किंवा ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत हे मरून जाण्याची शक्यता असते. टू अवॉइड दिस, फर्स्ट इट इज ट्रीटेड विथ बेसेस लाईक कॅल्शियम ऑक्साईड ऑर मॅग्नेशियम ऑक्साईड टू न्यूट्रलाइज द ॲसिड. मग अशा वेळी काय केलं जातं, त्या वॉटरचा पीएच चेक केला जातो. जर ॲसिडिक पीएच असेल म्हणजे 7च्या खाली जर पीएच व्हॅल्यू त्या वॉटरची असेल तर त्याच्यात काय केलं जातं, कॅल्शियम ऑक्साईड किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड पावडर जी असते ती वॉटरमध्ये मिक्स केली जाते आणि ते वॉटर ते मिक्सचर जे आहे ते त्या पाण्यामध्ये सोडलं जातं आणि त्याचा पीएच न्यूट्रल केला जातो आणि मग ते वेस्ट वॉटर काय केलं जातं, बाहेर रिव्हर्समध्ये किंवा लेक्समध्ये डिस्चार्ज केलं जातं. आता ते सेफ असतं सोडायला, कारण का त्याचा पीएच आहे जो न्यूट्रल झालेला आहे.
त्याच्यानंतर ट्रीटमेंट्स फॉर ॲसिड बर्न्स. बऱ्याच वेळेला काय होतं, बॅटरी जी दुकानं असतात, आपल्या गाड्यातल्या ज्या बॅटरी असतात त्या दुरुस्त करणारे लोक असतात किंवा केमिकल लॅबोरेटरीजमध्ये ते जे ॲसिड असतं ते बऱ्याच वेळा लोकांच्या अंगावरती पडतं आणि त्यांनी भासतं आणि ते ज्या जखमा असतात त्या बर्नच्या असतात त्या खूप भयानक असतात. इथं मी तुम्हाला दाखवलं बघा, त्या बोटावरती ॲसिड पडलेलं आहे आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट. मग त्यावेळी काय केलं जातं, ॲसिड बर्न्स आर सिव्हिअर अँड पेनफुल. खूप सिव्हिअर असतात कारण ॲसिड काय करतं, ती स्किन तिथली सगळी बर्न करून टाकतं. फर्स्ट आर वॉश्ड विथ प्लेंटी ऑफ वॉटर. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, जर ॲसिड स्पिल झालं कोणाच्या बॉडीवरती तर पहिल्यांदा तो बॉडीचा पार्ट जो आहे तो आधी कोल्ड वॉटरनी वॉश करायचं, म्हणजे सगळं ॲसिड जे आहे ते तिथनं वॉश ऑफ करून टाकायचं. अँड देन ट्रीटेड विथ डायल्यूट सोल्युशन ऑर पेस्ट ऑफ बेकिंग सोडा. आणि नंतर काय करायचं, त्याच्यावर बेकिंग सोडा जो आपला असतो त्याची पेस्ट तयार करायची किंवा एकदम डायल्यूट ॲसिड जर असेल तिथं तर ते डायल्यूट बेस जर असेल तर ते बेस किंवा बेकिंग सोड्याची पेस्ट त्याच्यावर लावायची. आता काय होतं, स्किनमध्ये आत गेलेलं जे ॲसिड आहे ते त्या बेकिंग सोड्यामुळं काय होतं, बेकिंग सोडा इज अ बेस, त्यामुळं ते ॲसिड सगळं न्यूट्रलाइज केलं जातं आणि बर्न्स कमी होतात. इट न्यूट्रलायझेस द इफेक्ट ऑफ द ॲसिड. हे बेकिंग सोडा किंवा डायल्यूट सोल्युशन्स जे असतात बेसची त्याच्यामुळे काय होतं, ॲसिड न्यूट्रलाइज होऊन त्याचा इफेक्ट हा कमी केला जातो. सो हिअर एंड्स दिस चॅप्टर, ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. आता ह्या पार्ट 2 मध्ये आपण काय काय बघितलं, त्याच्यामध्ये ॲसिड्स म्हणजे बघितलं, बेसिस बघितलं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं इंडिकेटर्स, नॅचरल आणि सिंथेटिक. त्याच्यानंतर आपल्या आजच्या ह्याच्यामध्ये आपण जास्त करून सिंथेटिक इंडिकेटर्स आपण सगळे बघितले. कुठले कुठले बघितले तर पहिला बघितला तो मेथिल ऑरेंज, दुसरा बघितला तो फिनॉल्फ्थिलीन, तिसरा आपण बघितला पार्ट 2 म्हणजे युनिव्हर्सल इंडिकेटर. आणि युनिव्हर्सल इंडिकेटरची खासियत काय आहे, स्पेशालिटी काय आहे, तर नुसतं ॲसिड बेस आहे का हे कळत नाही, तर ते वीक आहे का स्ट्रॉंग आहे हे सुद्धा आपल्याला त्या कलर कोडवरनं लक्षात येतं. त्याच्यानंतर आपण बघितली न्यूट्रलायझेशन रिॲक्शन विच टेक्स प्लेस बिटवीन ॲसिड्स अँड बेसेस अँड गिव्ज सॉल्ट अँड वॉटर. त्याच्यानंतर सॉल्ट्स म्हणजे काय बघितलं, त्यातल्या काही सॉल्ट्सचे आपण युजेस बघितले, सॉल्टला नाव कशावरनं दिलं जातं ते आपण बघितलं आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन कुठं कुठं यूज ह्या पार्ट 2 मध्ये आपण बघितलेलं आहे. आता हे सगळं मटेरियल जे आहे, रेफरन्स मटेरियल, त्याच्यानंतर क्विज, वर्कशीट, हे सगळं आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवरती अपलोड केलेलं आहे. ते बघा, हा व्हिडिओ नीट स्टडी करा, पार्ट 1 पण व्यवस्थित स्टडी करा आणि क्विज आणि वर्कशीट सॉल्व करा. सो हिअर एंड्स द चॅप्टर ॲसिड, बेसेस अँड सॉल्ट्स. थँक्यू.